आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई आई मी आहे तुझी आदिती. नाही तू मला अजिबात स्पर्श करू शकत नाहीस. तुझी किती इच्छा असली तरी तू माझे लाड करू शकत नाहीस. कारण मी तुझी आदिती नाही तर आदितीचा आत्मा आहे. भूक तहान झोप त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेला आत्मा आहे. तरीही तुला माझे लाड करायचे वाटत असतील तर तू या शक्तीचे लाड कर. ती सुद्धा तुझीच मुलगी आहे आणि मी सुद्धा तिच्यात एकरूप आहे. तू जेव्हा जेव्हा तिचे लाड करशील तेव्हा तेव्हा मी सुद्धा त्याचा अनुभव घेईल. तुला माझी एक रिक्वेस्ट आहे, प्लीज तू या आजीला माफ कर. तिच्यावर आरोप करताना एकदा तिच्या बाजूने पण विचार करून बघ ना. त्या दिवशी जर तिने शक्तीला तिथे ठेवून घेतलं नसतं तर या लोकांनी माझ्यासोबत तिलाही मारून टाकलं असतं. तिने चूक केली असली तरी ती चांगल्यासाठीच केली होती असं तुला आता वाटत नाही का? बोल ना आई. थँक्स, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होतं. आदिती, आदिती कुठे आहेस तू? आदिती, माझी आदिती, माझी शक्ती, मी आता तुला कुठेच जाऊ देणार नाही. ताई, मुलीला आई मिळाली आणि आईला तिची मुलगी. आता माझं इकडचं काम झालं, आता मला निघायला पाहिजे. तुम्ही तुमच्या लाडक्या शक्ती बरोबर बोला, तोपर्यंत मी ऑटोची व्यवस्था करून येते. शक्ती, माझ्या कोकऱ्या, आता ना ही सगळी तुझी माणसं आहेत आणि हेच तुझं घर आहे. नीट नीट राहा. तुला आता कायमच इकडे राहायचंय. जास्त मस्ती नको करू. आपल्याकडनं कोणी दुखावलं जाईल असं वाईट वाईट पण नाही बोलायचं. आणि या तुझ्या आजीला कधी विसरायचं नाही असंच तुला म्हणायचंय ना? नाही विसरणार, कधीच नाही विसरणार. मला माझे खरे आईबाबा मिळाले असले तरी मी गावच्या आईबाबांना आणि तुला कधीच विसरणार नाही. जेव्हा मला तुमची आठवण येणार तेव्हा मी आईला सांगून तुम्हाला भेटायला येणार. पण तुझं काय? माझं काय म्हणजे? तुला माझी आठवण येणार तेव्हा तू पण मला भेटायला येणार ना? येणार म्हणजे माझ्या लाडक्या कोकराला भेटायला नक्की येणार. आजी, तुमची ऑटो बुक झाली आहे. कधीही येईल ती गेटवर. हे माझ्याकडनं. नाही नाही, मी पैसे नाही घेणार. डोंगरा एवढे उपकार आहेत तुमचे माझ्यावर. प्लीज नाही म्हणू नका.
तुझ्या बाबतीत मी पैशासाठी कधीच काही केलं नाहीये, त्यामुळे मला नको आता हे पैसे. असं समजा की माझा आणि तुमच्या शक्तीचा हट्ट आहे, आता नाही म्हणणार नाही ना? अगदी माझ्या शक्तीची आई शोभतीयस तू, तिच्याच मानी हट्टी आहेस अगदी. आता तुम्ही ऐकतच नाही तर फक्त गाडी भाड्याला लागतील ते एवढेच पैसे दे बस. काय ग, पार्टी घेऊन कशाला आलीस? हे आई, ही दादाच्या स्कूल मधली पार्टी आहे ना? तुला बरी पार्टी आठवते का? आपल्याला तर आपण शाळेत गेलो होतो का नव्हतो हेच आठवत नाही. आई, पार्टी घेऊन काय करतेस तू? मला जी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ना, ती मी तुम्हाला दोघांना लिहून दाखवणार आहे. कळली ना? मला तुम्हाला जी बातमी सांगायची होती ती कळली ना? आता सांगा, तुम्ही दोघं यावर काय ऍक्शन घेणार? तू काय सांगतेस ते तुला तरी कळतंय का? आई अगं, वाचताना पण ते किती विचित्र वाटतंय. सत्य कडवटच असतं आणि मला लिहिताना जर काही वेगळं वाटलं नाहीये तर तुम्हाला वाचताना वेगळं का वाटायला हवंय? एक काम कर, जे काही तू लिहिलंयस ना ते तू एकदा वाच. हो, वाचते की. मी नालायक आहे. अरे मी असं नव्हतं लिहिलं, मी परत लिहून दाखवते. आता मला खात्री आहे, हे वाचल्यावर ना तुम्ही दोघंही त्या मैत्रीजवळ जाल आणि तिला चांगला जाब विचाराल. नाही 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 नाही, सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुला जाब विचारायचा आहे. अशी का वागतेस तू आई? आता काय झालं? जे खरं आहे तेच लिहिलंय ना मी.